नमस्कार, मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक. प्राध्यापक मिलिंद मराठे हे नाव दीर्घकाळ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेशी जोडलं गेलेलं नाव. परिषदेत दीर्घकाळ विविध जबाबदाऱ्या पार पाडताना बरीच वर्ष ते संघटनेच्या अध्यक्षपदी होते. त्यांच्या पूर्वसुरीन इतक्या समर्थपणे त्यांनी ही धुरा सांभाळली. सोमय्या महाविद्यालयात प्राध्यापक असल्याने विद्यार्थ्यांच्या भावजीवनाशी त्यांचा खूप जवळचा संबंध होता, खूप जवळचा परिचय होता आणि ज्याचा उपयोग अभाविप सारख्या संघटनेत काम करताना झाला. आणि अगदीच 2 वर्षापूर्वीच नॅशनल बुक ट्रस्ट म्हणजेच राष्ट्रीय पुस्तक संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारली. आणि या माध्यमातून वाचन संस्कृतीला आलेली मरगळ झटकून टाकण्यासाठी, तिच्यात एक नवं चैतन्य निर्माण करण्यासाठी ते इतके झपाट्याने कामाला लागले की मिलिंद मराठे म्हणजे अभाविप ही त्यांची ओळख पुसली जाऊन मिलिंद मराठे म्हणजे एनबीटी ही एक नवीन ओळख तयार झालीय. आणि आज त्यांच्या या नव्या इनिंग विषयीच आपण गप्पा मारणार आहोत. आणि आपल्यासोबत आहेत प्राध्यापक मिलिंद मराठे. नमस्कार सर. नमस्ते. साप्ताहिक विवेक मध्ये मी तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आपण जेव्हा एखादं नवीन काम सुरू करतो तेव्हा आपल्या मनात खूप कल्पना असतात. तसंच अगदी नॅशनल बुक ट्रस्टचं अध्यक्ष म्हणून तुम्ही जबाबदारी स्वीकारली तेव्हा पुढच्या कार्यक्रमांविषयी किंवा उपक्रमांविषयी एखादी ब्लूप्रिंट तुमच्या मनात होती का? अगदी ब्ल्यूप्रिंट असं म्हणता येणार नाही, पण आपण महाराष्ट्रामध्ये राहणारे जे लोक आहोत त्यांना तुलनेमध्ये नॅशनल बुक ट्रस्टची माहिती कमी आहे. नॅशनल बुक ट्रस्ट हा अनेक वर्षापासून दिल्लीमध्ये अस्तित्वात आहे. न्यू दिल्ली वर्ल्ड बुक फेअर हा त्याचा एक खूप मोठा कार्यक्रम चालू असतो. हिंदी आणि इंग्रजी या भाषांमधली पुस्तकं ही मुख्यत्वे असतात. त्यामुळे एक मनामध्ये होतं की राष्ट्रीय पुस्तक न्यासाला विंध्य पर्वताच्या खाली त्याचं नाव अधिकाधिक व्हावं. दुसरं आमच्या मनामध्ये म्हणजे माझ्या मनात असं होतं की राष्ट्रीय पुस्तक न्यास गुणवत्तापूर्ण आणि किफायतशीर दराने पुस्तकांची निर्मिती तर करतं, पण जोपर्यंत त्याला वाचक मिळणार नाहीत किंवा जोपर्यंत वाचन संस्कृतीचा विकास होणार नाही तोपर्यंत हे काम अपूर्ण आहे. आणि त्यामुळे माझ्या मनात पहिल्यापासून असं होतं की वाचन संस्कृतीचा आग्रह धरून ती वाढण्याकरता विविध उपक्रम राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे करावेत. आणि एका अर्थाने राष्ट्रीय पुस्तक न्यासातर्फे आयोजित होणारे पुस्तक महोत्सव हे खरं म्हणजे त्यातनंच उत्पन्न झालेली गोष्ट आहे. त्यामुळे ते एक मनामध्ये होतं. तिसरा एक छोटा मुद्दा मनामध्ये होता तो आजची तरुण पिढी त्याचं वाचनाचं माध्यम आहे डिजिटल कंटेंट. प्रिंटेड बुक्स तुलनेत ते कमी वाचतात. त्यामुळे आपल्याला डिजिटल ऑडिओ याही विषयामध्ये राष्ट्रीय पुस्तक न्यासाला पुढे न्यायला लागेल हेही माझ्या मनात होतं. त्यामुळे अगदी ब्ल्यूप्रिंट नाही, पण असे 2-3 विषय माझ्या मनामध्ये जबाबदारी आली तेव्हा नक्की होते. आपल्या मनात विचार असतात पण त्याला मूर्त स्वरूप देणं सुद्धा गरजेचं असतं आणि ते तुम्ही या माध्यमातून केलंय. तुम्ही जसं म्हणालात की हे खूप जुनी संस्था आहे, म्हणजे मला वाटतं 1957 पासून ही कार्यरत आहे. पण गेल्या 2 वर्षात तुम्ही जसा उल्लेख केला की पुस्तक महोत्सव असेल किंवा त्यातले साहित्य विषयक कार्यक्रम असतील, यामुळे एनबीटी हा देशभर चर्चेचा विषय. पण हे सुरू करण्यासाठी काही कल्पना असतात किंवा त्यासाठी एक मॅनेजमेंट टीम लागते. तर हे सगळं कसं तुम्ही साध्य केलं? नाही, एक चांगलं होतं म्हणजे एनबीटीची खूप चांगली टीम आजही दिल्लीमध्ये आहे. मग त्यामध्ये 17 भाषांचे एडिटर्स हे ऑन रोल आहेत. किंवा आमची सोशल मीडिया टीम पण खूप चांगल्या प्रकारे काम करते. एनबीटीची एक्झिबिशन एक्सपर्ट्स आहेत. सरकारी नियमांच्या आधारावर वेगवेगळ्या प्रकारची कामं करण्याची त्यांची क्षमता खूप चांगली आहे. थोडा मुद्दा एवढाच होता की त्यांना दिल्लीच्या बाहेर अधिक मोठ्या प्रमाणावर आणणं, पण टीम असल्यामुळे आम्ही त्याच्या मल्टिपल टीम्स तयार केल्या. आणि आज तर आम्ही राष्ट्रीय पुस्तक न्यास आयोजित अशी जवळजवळ 22च्या वर पुस्तक महोत्सव वर्षभरामध्ये करतो. आणि अजून 30 ते 35 पुस्तक महोत्सवांमध्ये एनबीटी मोठ्या प्रमाणावर सहभागी होतं. म्हणजे वर्षभरामध्ये साधारण 50-55 ठिकाणी राष्ट्रीय पुस्तक न्यास, पुस्तक महोत्सव, पुस्तक मेळा काही ठिकाणी म्हणतात, या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत आज पोचतो. याचं कारण ह्या टीमचं आम्ही संयोजन वेगवेगळ्या प्रकारे केलं.
मोठ्या प्रमाणावर आम्ही काही कॉन्ट्रॅक्च्युअल लोकांनाही त्यामध्ये ट्रेनिंग दिलं, कारण बॅक टू बॅक पुस्तक महोत्सव असतात, त्यामुळे एक टीम ताबडतोब दुसऱ्याकडे पाठवता येत नाही. पण माणसांचं आणि रिसोर्सेसचं संयोजन हे तसं मला पहिल्यापासून आवडीचा विषय असल्यामुळे हे सहज जमलं आणि त्यामुळे हे इतके पुस्तक महोत्सव आज मोठ्या प्रमाणावर सुरू झाले. एनबीटी विषयी आपल्याला जाणून घ्यायचंय, पण मध्ये एक मी तुमच्याविषयी प्रश्न विचारणार आहे. बऱ्याचदा काय होतं की आपल्या आयुष्यात खूप गोष्टी करायच्या असतात, पण त्या कामाच्या व्यापामुळे राहून जातात. मग त्याच्यासाठी दुसरी इनिंग आयुष्याची ही खूप महत्वाची असते, आणि तशी ही तुमची नवी इनिंग आहे. तर या काळात म्हणजे हे काम करत असताना तुम्हाला काही वेगळेपणा जाणवतो का? म्हणजे आधीचं काम आणि आत्ताचं काम यात काय बदल वाटतो? नाही, नक्कीच वेगळेपणा जाणवतो आणि मला त्याचा आनंदही होतो. एक म्हणजे माझा व्यवसाय म्हणा हा शिक्षकी पेशाचा, आणि त्यामुळे वाचन हे माझं पहिल्यापासून होतं. पण एनबीटी मध्ये गेल्यानंतर आम्ही जे फरक करतो, फोर्स्ड रीडिंग आणि अनफोर्स्ड रीडिंग, तर माझ्या लक्षात आलं की माझं फोर्स रीडिंग खूप होतं, कारण इंजिनिअरिंग शिकवायचं आहे, नवीन नवीन विषय आहेत, त्यामुळे वाचन माझं होतं. पण ते वाचन मुख्यतः माझ्या व्यवसायाच्या उत्कर्षाकरता होतं. पण ज्यामध्ये आपल्याला आनंद वाटेल, आपले वेगवेगळे विषय ज्यातनं संस्कार मिळतो, असं वाचन तुलनेमध्ये कमी होतं. आणि त्यामुळे राष्ट्रीय पुस्तक न्यासाशी जोडल्यानंतर आणि त्याचं काम करायला लागल्यानंतर एकूणच वाचन, त्यातनं नवीन घडणारी पिढी, त्यातनं उत्पन्न होणारे संस्कार, ज्ञानवान संवेदनशील समाज जर निर्मित करायचा असेल तर वाचनाचं किती महत्व आहे हे आधी मला थिओरॉटिकल माहिती होतं. पुस्तक न्यासामध्ये गेल्यानंतर त्याचं व्यावहारिक पैलू माझ्या लक्षात आले, आणि त्यामुळे खरोखरीच या कामामध्ये मला आनंद मिळतोय आणि या एक वेगळ्या प्रकारच्या विश्वामध्ये काम करायला मिळालं, याच्यामध्ये मला खूप आनंद आहे. आणि तुमच्या या सगळ्या व्यस्त वेळापत्रकात तुम्ही स्वतः वाचनासाठी मग वेळ देता का? वेळ कारण देतो. इतकं महोत्सवाचं काम हो. असतं. महोत्सवाचं काम असतं, अगदी पूर्ण होत नाही, पण काही पुस्तकं ही ठरवून ही वाचली जातात. म्हणजे अगदी उदाहरणार्थ आत्ता वंदे मातरमची 150 वर्ष सुरू आहेत. 7 नोव्हेंबर पासून तो मुख्य चालू झाला. आता या विषयावरती पुस्तक तयार करायचं होतं. आनंद मठ ज्यातनं हे सगळं सुरू झालं, त्यामुळे त्या आनंद मठाचं भाषांतर शोधता शोधता लक्षात असं आलं की मामा वरेरकर महाराष्ट्रामधलेच, त्यांनी बंकिमचंद्र मराठीमध्ये आणला, आणि त्यामुळे त्यांचं पुस्तक आम्ही आता प्रकाशित करतोय. त्या निमित्ताने वाचन झालं. किंवा वेगवेगळे विषय, अगदी मधल्या काळामध्ये सुशील दोशी यांनी भारतामध्ये क्रिकेटची कॉमेंट्री पहिल्यांदा हिंदीमध्ये आणली, त्यांचं पुस्तक आम्ही केलं. त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये वाचन झालं, आणि त्यामुळे आजही वाचन होतं, पण म्हणावं तेवढं होत नाही. म्हणजे आपण असं म्हणतो की निसर्गाच्या सानिध्यात राहणारा माणूस, तसं तुमच्या बाबतीत पुस्तकांच्या सानिध्यात राहणारा माणूस अगदी. असं म्हणावं लागेल. नक्की नक्की. पुस्तक महोत्सवांचा उल्लेख निघाला. आता महाराष्ट्रात सुद्धा वेगवेगळ्या ठिकाणी हे पुस्तक महोत्सव होत आहेत. नागपूरमध्ये झाला आणि आता पुण्यात होणार आहे. तर महाराष्ट्रात अजून कुठे कुठे करण्याचा संकल्प आहे किंवा विचार आहे, आणि त्यातला वेगळेपणा काय आहे? नाही, आत्तापर्यंत जेव्हा पुस्तक महोत्सव आपण पाहिले तर त्यामध्ये साधारणतः एक 40-50 प्रकाशक, त्या प्रकाशकांनी घेतलेले 1 पासून 10 पर्यंतचे स्टॉल्स, म्हणजे साधारणतः एक 150 स्टॉल्स, आणि दिवसभर ते उघडं आहे, लोक येत आहेत, बघतायत. आमच्या लक्षात असं आलं की पुस्तकांकडे जर लोकांना आकृष्ट करायचं असेल तर केवळ पुस्तक ठेवून चालणार नाही. मग तिथे लेखकांना त्याला भेटायला मिळेल का? तिथे वेगवेगळ्या विषयांची, साहित्यिक विषयांची, देशाच्या प्रश्नांच्या विषयी चर्चा तिथे होईल का? कारण त्या सगळ्या चर्चांचं माध्यम हे मुख्यतः पुस्तक असतं, त्यातनंच माणूस विचार शिकतो. ते करता येईल का? अच्छा, दुसऱ्या बाजूने पुस्तकच एका अर्थाने वेगवेगळ्या कलेला जन्म देतात. म्हणजे उत्तम नाटक, उत्तम सिनेमा याचं मूळ कधीतरी पुस्तकांमध्ये असतं, आणि त्यामुळे ह्या ज्या कला आहेत त्या कलांचं सादरीकरण जर आपण ह्या पुस्तक मेळ्यात केलं तर. त्याच्यानंतर खाद्य, कारण जेव्हा तुम्ही सकाळपासून जेव्हा दिवसभर पुस्तक महोत्सवात फिरता, त्यामुळे आम्ही एक कल्पना अशी आणली की छोटी मुलं, तरुण, वृद्ध
आणि यंग म्हणजे ज्याला आपण म्हणू 25 ते 50चा समूह, यांच्याकरता वेगवेगळ्या वेळांमध्ये आम्ही पुस्तक महोत्सवामध्ये कार्यक्रम केले. म्हणजे मुलांकरता 11 ते 2, 2 नंतर ते आपल्या घरी गेले, 2 ते 4 कॉलेज स्टुडंट्स, 4 ते रात्री 8 यंग, आणि दिवसभरामध्ये केव्हाही सिनियर सिटीजन्स. पण कला महोत्सव, वेगवेगळे कार्यक्रम, त्याच्यानंतर लेखक, पुस्तकांचं प्रकाशन, या अर्थाने पुस्तक महोत्सव, साहित्य महोत्सव आपण ज्याला म्हणू, त्याच्यानंतर खाद्य महोत्सव, असं जर सगळा एक अनुभव आपण जर का लोकांना दिला तर ते पुस्तक महोत्सवामध्ये जास्ती काळ राहतात, परत परत येतात, स्वाभाविकपणाने पुस्तकं खरेदी करतात. आणि आमचा तर अनुभव असा आहे की पुस्तक महोत्सवाला भेट देणाऱ्या लोकांपैकी 40 ते 45% लोक पुस्तकं विकत घेतात. आणि त्यामुळे हा एक वेगळेपणा आम्ही आमच्या पुस्तक महोत्सवामध्ये आणला. सुरुवातीपासून राष्ट्रीय पुस्तक न्यासाचा पॅटर्न 9 दिवसांचा होताच. शनिवार रविवार, पुढला शनिवार रविवार आणि मधले 5 दिवस. त्यामुळे 4 दिवस सुट्टीचे आणि 5 दिवस वर्किंग, हा पहिल्यापासून पॅटर्न होता. पण त्याला कला महोत्सव, लेखकांशी बोलणं, चर्चा किंवा सांस्कृतिक कार्यक्रम याची जोड दिल्यामुळे आज या पुस्तक महोत्सव लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला. म्हणजे इतर पुस्तक महोत्सवांपेक्षा वेगळेपण काय, तर हे सगळं ते वेगळेपण आहे आणि सर्व समावेशक असल्यामुळे सर्वसमावेशक सगळ्या वयोगटातले लोक तिथे येतात. आणखीन एक मुद्दा, खूप पहिल्यापासून राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या मोबाईल बुक व्हॅन्स होत्या की ज्यामध्ये साधारणतः एक 600-700 पुस्तकं आणि त्या व्हॅन फिरायच्या. या पुस्तक महोत्सवाला आम्ही त्याची जोड दिली. म्हणजे आता नागपूर पुस्तक महोत्सव झाला त्याच्या अगोदर 1 महिना डेडिकेटेड नागपूर पुस्तक परिक्रमा अशा नावाची एक व्हॅन ही 50 दिवस नागपूरच्या आसपास 3 तासाच्या त्रिज्येच्या परिघामध्ये ती शाळा, कॉलेज, वेगवेगळ्या सोसायटीज या ठिकाणी गेली. तिथे मोठ्या प्रमाणावर विक्री झाली आणि तिथे आवाहन केलं की आता भेटूया नागपूर पुस्तक महोत्सवात. अशीच एक मोबाईल व्हॅन पुस्तकांची पुण्यामध्ये फिरते आहे. पुणे यामुळे केवळ त्या पुस्तक महोत्सवाच्या तारखांपुरतं नाही तर त्याच्या आधी जवळजवळ महिनाभर त्याचं एक वातावरण सुरू होतं. दुसरं आम्ही याला जोड दिलं ते म्हणजे काही कार्यक्रम. म्हणजे उदाहरणार्थ नागपूरने एक कार्यक्रम असा केला की त्यांनी शाळा आणि महाविद्यालयामध्ये असं सांगितलं की तुम्ही एक पोस्टकार्ड विकत घ्या आणि त्या पोस्टकार्डवरती वाचन आणि लेखक आणि पुस्तक अशा विषयावरचं कुठलंही एक चित्र काढा आणि ते आम्हाला नॅशनल बुक ट्रस्टला पाठवून द्या. किंवा पुण्यामध्ये कालच तुम्ही ऐकलं असेल तर शांतता पुणेकर वाचत आहे. या अशा कार्यक्रमामुळे सुद्धा येणाऱ्या पुस्तक महोत्सवाबद्दलची एक उत्कंठा उत्पन्न होते आणि तो एक मेळा न राहता महोत्सव होऊन जातो. खरंय. आणि अजून महाराष्ट्रात कुठे कुठे होणार आहे? पुण्याचं हे 3रं वर्ष आहे. नागपूर आम्ही पहिल्यांदा केलं. नागपूरमध्येच आम्ही घोषित केलंय, तसं ते आता महाराष्ट्र म्हणायचं की नाही तुम्ही बघा. पण गोव्यामध्ये आम्ही पुस्तक महोत्सव केलाय, कारण गोव्यामध्ये मराठी, कोकणी, हिंदी, इंग्रजी आहे. येणाऱ्या काळामध्ये आम्ही मुंबईमध्ये करणार आहोत. मुंबई खरं आमचं एकदा ठरलं होतं, पण आत्ताच्या ह्या ज्या स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्यामुळे आम्हाला तारीख मिळाली नाही, पण ती येणाऱ्या काळामध्ये मिळेल. त्यामुळे मुंबई, त्यामुळे असं 4 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पुस्तक महोत्सव होतील. आणि महाराष्ट्र हा देशातला एकमेव भाग असा ठरेल किंवा राज्य ठरेल ज्यामध्ये 2 पेक्षा अधिक राष्ट्रीय पुस्तक न्यासाची पुस्तक महोत्सव होत आहेत. वा. एक महत्वाचा मुद्दा ज्यावर सतत चर्चा होते की आजची तरुण पिढी ही वाचन संस्कृतीपासून दूर गेलीये. मग सोशल मीडिया किंवा वेगवेगळे ऍप्स याच्या वेढ्यात अडकलीये आणि वाचन संस्कृतीपासून दूर गेल्याचे परिणाम ती तरुण पिढी भोगते असं सुद्धा चर्चा असतात. पण मला एक असं विचारायचंय की तरुणांची वाचनाची पद्धत आणि त्यांचे विषय बदलले असं तुम्हाला वाटतं का? पद्धत बदलली, विषय बदलले असं मी नाही म्हणणार. म्हणजे उदाहरणार्थ आज तरुण पिढी मुख्यतः डिजिटल कंटेंट वाचते.
मग ती किंडलवर वाचते, लॅपटॉपवर वाचते, इवन स्मार्टफोन्सवर वाचते. पण माझा असा अनुभव आहे की डिजिटल वाचनाचे काही फायदे आहेत आणि काही तोटे आहेत. आणि राष्ट्रीय पुस्तक न्यासाचं पहिल्यापासून हे म्हणणं आहे की तुम्ही डिजिटल वाचा नाही तर छापील वाचा, वाचा हे महत्वाचं आहे. त्यामुळे आम्हाला असा अनुभव येतो की तरुण लोक डिजिटल वाचतात. त्यानंतर जेव्हा त्यांना एखाद्या पुस्तक खूप आवडतं तेव्हा ते कम्प्लीट डिजिटलवर जात नाहीत, मग ते अमेझॉनवरनं ऑर्डर करतात. कारण डिजिटल रिडिंगमध्ये कॉन्सन्ट्रेशन स्पॅन कमी राहू शकतो, डिस्ट्रॅक्शन्स जास्ती येतात. ऑडिओ लोक वापरतात, पण ऑडिओ सुद्धा तरुण पिढी टीजर म्हणून त्याचा उपयोग करते. कारण तुम्ही अख्खं पुस्तक तर ऑडिओवर वाचाल हे थोडं कठीण जातं, पण एक तासभर ऐकलं आणि असं लक्षात आलं की नाही या पुस्तकामध्ये दम आहे, तर ते विकत घेतात, छापील. दम नाही वाटलं तर ते दुसरं पुस्तक वाचायला लागतात. त्यामुळे मला असं वाटतं ई बुक्स, ऑडिओ बुक्स आणि छापील पुस्तकं ही एकमेकांशी पूरक अशा प्रकारचं काम करतात. आणि तरुण पिढी वाचत नाही हे माझ्या मताने अर्ध सत्य आहे. म्हणजे कधीतरी आपण आमच्या कुठल्याही पुस्तक महोत्सवामध्ये या, 50% येणारा समूह हा ब्लॅक हेअर्ड असतो, हे तुम्हाला तिथे बघायला मिळेल. खरंय. पण आता या वाचन संस्कृतीवर आपण अनेकदा व्याख्यानं सुद्धा ऐकतो की तरुणांनी वळलं पाहिजे. पण यामध्ये ही वाचन संस्कृती रुजवण्यात, जोपासण्यात एनबीटीचा किती हातभार आहे? एनबीटीचा खूप चांगला हात आहे. उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगतो की वाचन करत असताना आपल्या भाषेमध्ये वाचायला लोकांना आवडतं आणि आपल्या वयोगटाच्या लोकांनी लिहिलेलं वाचायला आवडतं. म्हणून भारत सरकारच्या प्रधानमंत्री योजनेअंतर्गत आम्ही PM युवा 1, 2 आणि 3 हा उपक्रम राबवला. PM प्राईम मिनिस्टर, युवा म्हणजे YUVA, यंग अपकमिंग व्हर्सटाईल ऑथर. पहिला जो झाला तो 2023 ला झाला. अनसंग हिरोज ऑफ भारत हा विषय आम्ही दिला होता आणि 10,000 शब्दांमध्ये युवकांनी म्हणजे 30 वर्षाच्या आतील वयाच्या कोणीही लिहून सरकारच्या वेबसाईटवर ते टाकावं असं म्हटलं. 12,000 युवकांनी ते लिहिलं. त्यातनं आम्ही केवळ 75 निवडले. त्या 75 जणांना एक मार्गदर्शक दिला. 6 महिने त्यांना 50,000 रुपयाची शिष्यवृत्ती दिली. या सगळ्या प्रयत्नांमधनं त्यांनी आपली पांडुलिपी आपल्या विषयावरची अधिक उत्तम करावी आणि गेल्या वर्षांमध्ये ती सगळी 75 पुस्तकं एनबीटीने छापली आणि आज ते आमचे लेखक बनलेत. लाईफटाईम 10% रॉयल्टी आम्ही दिली. यातनं एक केवळ वाचन नाही तर वाचन करता करता तरुणांनी लेखक व्हावं. मग त्या योजनेच्या प्रतिसादामुळे PM युवा 2 आम्ही केलं. त्यावेळेला आम्ही विषय दिला होता की इंडिया द मदर ऑफ डेमोक्रेसी आणि आता PM युवा 3 आमचं चालू आहे. आणि त्यामुळे ह्या योजनेअंतर्गत एक वाचन संस्कृतीला, त्यानंतर लेखन कार्यशाळा, त्याच्यानंतर आम्ही पब्लिकेशन कोर्स चालवतो. कारण पब्लिकेशन हा एक खूप वेगळा विषय आणि ज्याचं विधिवत शिक्षण कुठल्याही विद्यापीठामध्ये दुर्दैवाने आज मिळत नाही. एखाद्या पब्लिशरची मुलं तो व्यवसाय पुढे चालवतात, पण यंग प्रोफेशनल्स पब्लिकेशन मध्ये जर यायचे असतील किंवा लेखकाला सुद्धा काय लिहावं आणि पब्लिकेशनची इकोसिस्टीम काय आहे याकरता मी पब्लिकेशन कोर्स चालवतो. त्याच्यानंतर एक आणखीन मोठा प्रयत्न आम्ही करतो वाचन संस्कृती वाढण्याकरता, तो राष्ट्रीय ई पुस्तकालय. राष्ट्रीय ई पुस्तकालय भारत सरकारचा उपक्रम आहे, कारण आम्ही भारत सरकारच्याच अंतर्गत काम करतो. आज रोजी 5,500 पुस्तकं, 22 भाषा, सर्व प्रकारचे विषय आणि सर्व प्रकारच्या वयोगटातल्या लोकांकरता फ्री ऑफ कॉस्ट. फक्त तुम्ही आमचं एक ऍप डाउनलोड करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला 5,500 पुस्तकांचा ऍक्सेस मिळतो. याचं कारण असं आहे की तरुण पिढी जर डिजिटल माध्यमातून वाचत असेल तर आपण त्यांना डिजिटल माध्यमातूनही चांगलं सकस वाचन त्यांना दिलं पाहिजे. आणि आज रोजी आमचा
राष्ट्रीय ई पुस्तक योजनेला प्रचंड प्रतिसाद मिळतोय, जेणेकरून वाचन संस्कृती विशेषतः युवक आणि बालकांमध्ये वाढते. एक फार वेगळा मुद्दा मला म्हणावासा वाटतो, तो म्हणजे की एनबीटीच्या प्रयत्नातनं वाचन संस्कृती वाढते. पण माझा असा अनुभव आहे की केवळ एनबीटीचे प्रयत्न त्याला पुरेसे पडणार नाहीत. खरं म्हणजे देशातल्या प्रत्येकाने वाचन संस्कृती वाढण्याकरता एक मोठी चळवळ खरं म्हणजे आज उभी करण्याची गरज आहे. कारण पढेगा भारत तोही बढेगा भारत, त्यामुळे याची आवश्यकता आहे. पण एनबीटी मोठ्या प्रमाणावर वाचन संस्कृती करता आज काम करते आणि त्याचे परिणाम आम्हाला खूप दिसत आहेत. आणि पुस्तक महोत्सवामध्ये तुम्ही जर खरंच आलात तर तुम्हाला त्याचं एक प्रत्यय येईल असं मला वाटतं. खरंय. म्हणजे तुम्ही आता जेवढे उपक्रम सांगितले त्याच्यावरनं एक गोष्ट जाणवली, ती म्हणजे एनबीटी नुसतंच वाचक वाढवते असं नाही, तर लेखक आणि पब्लिशर सुद्धा घडवते. आणि मला वाटतं हे काम खूप महत्वाचं आहे. आणि असाच अजून एक महत्वाचा उपक्रम म्हणजे भाषांतर. आपल्याच देशातल्या इतर राज्यातलं जे साहित्य किंवा त्या साहित्याविषयीची ओळख सगळ्यांना होते. पण हे सगळं करत असताना काय अडचणी येतात किंवा काय आव्हानं असतात समोर? नाही, भाषांतराबाबत आमचं आज रोजी 68 भारतीय भाषांमध्ये एनबीटीची पुस्तकं उपलब्ध आहेत. म्हणजे भारताच्या घटनेच्या 8व्या अनुसूचीमध्ये 22च भाषा आहेत ज्या अधिकारिक भाषा मानल्या जातात. पण आम्ही भारतीय 68 भाषांपर्यंत पोहोचलोय. आणि राष्ट्रीय पुस्तक न्यासाचा जो उद्देश आहे तो भारतीय साहित्य विदेशामध्ये पोहोचवणं हा पण आहे. त्यामुळे युनायटेड नेशन्सच्या ज्या भाषा आहेत त्या सगळ्या भाषांमध्ये एनबीटीची पुस्तकं आहेत. जर्मनीमध्ये आहेत, डॉईश भाषेमध्ये आहेत, मॉस्को म्हणजे रशियन भाषेमध्ये आहेत, अरेबिक आहेत, स्पॅनिश आहेत, इंग्लिश तर आहेच आहे. त्यामुळे एकेका भाषेमधलं चांगलं साहित्य दुसऱ्या भाषेमध्ये भाषांतर करणं हा एनबीटीचा खूप मोठा सहभाग आहे आणि आम्हाला त्याचा खूप चांगला अनुभव येतो. पण आव्हानं पण आहेत. त्यातलं सगळ्यात महत्वाचं आव्हान म्हणजे एका भाषेतनं जी एखाद्या राज्याची भाषा आहे त्यातनं दुसऱ्या राज्याच्या भाषेत करणारे भाषांतर करणारे व्यक्ती हे आम्हाला तुलनेमध्ये कमी मिळतात. म्हणजे मराठीमधनं बंगाली करायचं तर कठीण होतं. मग आम्हाला काय करायला लागतं, मराठीतनं पहिले हिंदी किंवा इंग्लिश करा आणि मग हिंदी इंग्लिशवरनं बंगाली करा. पण बंगालमध्ये राहणारा माणूस जो त्याची मातृभाषा बंगाली आहे पण तो महाविद्यालयात शिकताना इंग्रजी शिकतो आणि तो मराठी कधीच शिकत नाही किंवा त्याच्या राज्याची भाषा सोडून दुसऱ्या भाषेकडे तो सहसा जात नाही. आणि त्यामुळे आम्हाला भाषांतरामध्ये ही एक मोठी अडचण येते की हिंदी टू मराठी, तमिळ टू हिंदी, तमिळ टू इंग्रजी, कन्नडा टू इंग्रजी हे जमतं, पण कन्नडा टू ओडिया इथे आमची अडचण होते. मग आम्हाला मध्ये हिंदी किंवा इंग्लिश करून मग परत जायला लागतं. स्वाभाविकपणाने असं जेव्हा 2 स्तरीय भाषांतर होतं तेव्हा थोडं त्यातलं जे मूळ तत्व आहे ते कधी कधी पुसट होण्याची पण शक्यता असते. म्हणून या आव्हानाला जर आपल्याला मार्ग काढायचा असेल तर भारतामधल्या वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीजनी भाषांतराचे विशिष्ट वर्ग चालवले पाहिजेत, अभ्यासक्रम चालवले पाहिजेत आणि त्या अभ्यासक्रमाकरता मोठ्या प्रमाणावर स्कॉलरशिप्स दिल्या पाहिजेत. अन्यथा MA बांगला केलेला व्यक्ती स्वाभाविकपणाने नोकरीचा प्रयत्न करेल, पण त्याला 1 वर्ष जर का महिन्याला 50,000च्या वर स्कॉलरशिप देऊन त्याला महाराष्ट्रातल्या विद्यापीठामध्ये आणलं आणि त्याला म्हणलं इथे वर्षभर तू मराठी शिक आणि चांगली बंगला भाषेतली पुस्तकं मराठीत कर, तर त्याला रोजीरोटी पण त्याचा 1 वर्षाकरता प्रश्न संपेल आणि त्यातनं चांगले भाषांतर करणारे लोक तयार होतील. पण अजूनही दुर्दैवाने आपल्या विश्वविद्यालयांमध्ये म्हणावं तेवढं भाषांतर एका राज्याच्या भाषेतनं दुसऱ्या राज्याच्या भाषेत त्या मानाने कमी आहे. हे मुख्यतः आव्हान आहे आणि मला वाटतं ही काळाची गरज आहे. ही काळाची गरज येणाऱ्या काळात हे लागणार, अगदी लागणार. कारण आता तुम्ही तरुणांमधल्या वाचनाचा जर का क्रम बघितलात तर व्यावसायिक तो इंग्लिशमध्ये वाचतो, पण त्याचा सगळ्यात पहिला जो चॉईस असतो तो आपल्या
राज्याच्या भाषेमध्ये असतो. मग त्यामध्ये सेल्फ हेल्प पुस्तकं आहेत, मोटिवेशनल पुस्तकं आहेत. मोठ्या प्रमाणावर तो आज भारताच्या सांस्कृतिक परंपरेसंबंधीची पुस्तकं वाचतो. काही लोक त्याला मायथॉलॉजिकल बुक्स म्हणतात. मायथॉलॉजी हा शब्द मला अजिबात आवडत नाही, कारण मायथॉलॉजीमध्ये मिथ किंवा हे खोटं आहे हे कुठेतरी अधोरेखित होतं. त्यामुळे भारताच्या ऐतिहासिक सांस्कृतिक पात्रांबद्दल, मग कृष्ण आहे, विदुर आहे, द्रौपदी आहे, राम आहे, जांबुवंत आहे, कर्ण आहे, यांचं जीवन आणि त्यांच्या जीवनातला रेफरन्स आजच्या काळात किती उपयोगी आहे हे आज तरुणांना वाचायला आवडतं. बायोग्राफीज त्यांना वाचायला आवडतात, फिक्शन त्यांना वाचायला आवडतं, किंवा एका अर्थाने मार्जिनलाइज्ड समूह जे आहेत त्यांच्यापैकी कोणीतरी लिहिलेलं वाचायला आवडतं, कारण नाहीतर त्याला ते अनुभव कसे घेता येणार. म्हणजे कचरा वेचकाचे जीवनातले अनुभव काय असतील हे माझ्यासारख्या शिक्षक म्हणून नोकरी करणाऱ्या मुलाला किंवा माणसाला जमणार नाहीत. पण एखाद्या कचरा वेचकाने जर का त्याचे अनुभव पुस्तकाच्या रूपाने लिहिले तर ते मी वाचतो. आणि त्यामुळे आज स्थानिक भाषेमध्ये वाचणं, म्हणजे आपल्या मातृभाषेमध्ये वाचणं हेही वाढलंय. त्याही करता सकस भाषांतराची आवश्यकता आहे. या माध्यमातून आपण म्हणू विचारांची, साहित्याची देवाणघेवाण होईल आणि आर्थिक एक मुद्दा असतो तो सुद्धा यातनं मार्गी लागेल. आतापर्यंत एनबीटीचे काय उपक्रम आहे हे आम्ही जाणून घेतले, पण आगामी काळातले काय उपक्रम आहेत आणि त्याच्या अंमलबजावणीसाठी काही विचार केलाय का? आगामी काळामध्ये आमचे 2 सगळ्यात मोठे उपक्रम आमच्या मनामध्ये आहेत. आत्ता जे पुस्तक महोत्सव आहेत ते साधारणतः मी म्हणलं तसं 22 ते 25 पुस्तक महोत्सव आम्ही करतो. पण याचा अर्थ अजून सगळी राज्य आम्ही कव्हर करू शकलेलो नाही आहोत. आम्ही शिलाँगमध्ये केलं, लडाखमध्ये केलं, श्रीनगरमध्ये 2दा केलं, संबळपूर करतो, लखनौ, गोरखपूर, उज्जैन, महाराष्ट्रामध्ये 2 ठिकाणी. त्यामुळे आमच्या मनामध्ये असं आहे की आता खरं म्हणजे राज्यांच्या मुख्य शहरांमध्ये पुस्तक महोत्सव तर व्हावेतच. खरी आवश्यकता जिल्हा स्तराच्या पुस्तक महोत्सवामध्ये आहे. खरी आवश्यकता तिथल्या विद्यार्थ्यांना, तिथल्या नागरिकांना, तिथल्या समाजाला आहे. कारण एका छताखाली इतक्या विविध प्रकारची, इतक्या वेगवेगळ्या प्रकाशकांची पुस्तकं त्यांना एकत्र बघायला मिळत नाही. त्यामुळे आमचा आता याच्या पुढचा जो टप्पा आहे तो आहे जिल्हा स्तरावरती पुस्तक महोत्सव. कदाचित तो 9 दिवसांचा नसेल, कदाचित तो 700 प्रकाशकांचा नसेल, पण त्या ठिकाणी आपल्याला जायला लागेल. हा एक येणाऱ्या काळातला महत्वाचा उपक्रम आहे. दुसरा उपक्रम आहे की वाचन संस्कृतीला जर बळ द्यायचं असेल तर पुस्तक महोत्सव हा एक इव्हेंट आहे. त्याच्या अलीकडे आणि पलीकडे काही त्याचा प्रभाव राहतो, पण वाचन संस्कृतीला बळ देणारा एक कायमस्वरूपी जो ज्याला म्हणता येईल संस्था आहे ती आहे लायब्ररी. आणि त्या लायब्ररीजना स्ट्रेंथन करणं, त्यांना ताकद देणं याची आवश्यकता आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये एनबीटी 2 प्रकारे काम करणार. एक नेटवर्किंग ऑफ लायब्ररीज, म्हणजे पब्लिक लायब्ररी, प्रायव्हेट लायब्ररी. मी अजूनही स्कूल आणि कॉलेजच्या लायब्ररीबद्दल बोलत नाही, कारण तिथे काही ना काहीतरी चालू राहतं. त्यामुळे स्ट्रेंथनिंग ऑफ लायब्ररीज किंवा नेटवर्किंग ऑफ द लायब्ररीज हा पहिला उपक्रम. दुसरा उपक्रम आम्ही असं सुरू केलेलं आहे, त्याचे 4 ठिकाणी आम्ही पायलट प्रोजेक्ट करतो. ते आम्ही पुढल्या काळात वाढवू. की कोणीही सरकारने आम्हाला पार्थिव संरचना द्यावी, इन्फ्रास्ट्रक्चर द्यावं, त्याच्याकरता आम्हाला किंमत द्यायला लागू नये. पण त्यानंतर त्या रचनेमध्ये आम्ही लायब्ररी सुरू करू. आणि केवळ लायब्ररी नाही आम्ही सुरू करणार, आमच्या पुस्तक महोत्सवाच्या धर्तीवर आम्ही तिथे गतिविधी, ऍक्टिव्हिटीज सुरू करू. म्हणजे बऱ्याच वेळेला काही लायब्ररीज मधले लायब्ररियन्स हे केवळ पुस्तकं देणं, पुस्तकं घेणं एवढ्या पुरते मर्यादित राहतात. त्यांच्या अडचणी आहेत, पण त्यांनी तिथे वेगवेगळे उपक्रम केले पाहिजेत. म्हणजे लोक जर आज लायब्ररीपर्यंत येत नसतील तर लायब्ररीने लोकांपर्यंत जायला लागेल, वेगवेगळे कार्यक्रम करायला लागतील. मग अगदी वेगाने कसं वाचावं, फास्ट रीडिंग अँड गुड कॉम्प्रिहेन्शन ऑफ द व्हॉट यू रेड, असे काही उपक्रम चालवायला लागतील. कुठल्या तरी लायब्ररीमध्ये इतिहासाच्या 50 मुलांना बोलावलं आणि त्या लायब्ररीमध्ये इतिहास विषयावरचं काय पुस्तकं आहेत, काय मॅन्युस्क्रिप्ट आहेत ही त्यांच्या समोर
एक तासाभराच्या उपक्रमात जर सांगितली तर त्या मुलांना, नाहीतर सगळंच शोधायला लागणं हे आज मुलांना किंवा वाचकाला कारण आज पुस्तकं मोठ्या प्रमाणावर प्रकाशित होत आहेत. एका अर्थाने तो विस्फोट आहे, पण माझ्या आवश्यकतेप्रमाणे मला आवश्यक असणारं उपयोगी पुस्तक कुठलं हे मला जर कोणीतरी गाईड केलं तर मी त्याच्याकडे अधिक येईन. म्हणून खरं म्हणजे लायब्ररियन्स यांनी अशा प्रकारचे उपक्रम आपल्या लायब्ररीमध्ये चालवून लायब्ररीजना एक ऍक्टिव्हिटी सेंटर बनवलं पाहिजे. म्हणजे लायब्ररीमध्ये आठवड्याला 2 वेळेला स्टोरी टेलिंग सेशन का होणार नाही छोट्या मुलांकरता, किंवा त्याचा एक स्वरूप बदलता येईल का. म्हणजे आज तुम्ही लायब्ररीत गेलात आणि कल्पना करा तुम्ही टेबलावर डोकं ठेवून झोपलात, साधारणतः काय लायब्ररीयनची कमेंट असते, उठा, झोपताय का, इथे वाचायला आलायत ना. पण आमच्या मनामध्ये असं आहे की आम्ही तिथे तर मुलांकरता बेड पण ठेवणार आहोत. मुळात त्यांनी तिथे यावं, तुम्हाला झोपायचं आहे ना झोपा, पण उठल्यावर तुम्हाला लायब्ररीमधली सगळी पुस्तकं ऍक्सेस जो त्यांना मिळेल. त्यामुळे अशा प्रकारच्या लायब्ररीजची गतिविधी ऍक्टिव्हिटी येणाऱ्या काळात एनबीटी चालवेल. त्याचा पहिला प्रोजेक्ट आम्ही नागपूरमध्ये करतोय. नागपूर कॉर्पोरेशननी आम्हाला जागा दिली. काश्मीरमध्ये जेव्हा आम्ही श्रीनगर पुस्तक महोत्सव केला त्यानंतर श्रीनगर पासून 18 किलोमीटर बडगाम म्हणून जिल्हा आहे, त्या जिल्हा ऍडमिनिस्ट्रेशननी आम्हाला एक प्रिमायसेस फ्री ऑफ कॉस्ट दिलाय. तिथे आम्ही लायब्ररी बडगाम मधल्या मुलांकरता चालू, पुण्यामध्ये आमचं बोलणं चालू आहे, ओडिसामध्ये आमचं बोलणं चालू आहे. त्यामुळे नेटवर्किंग ऑफ लायब्ररीज आणि स्ट्रेंथनिंग ऑफ लायब्ररीज हे एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही आम्हाला इन्फ्रास्ट्रक्चर द्या, एनबीटी त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारची लायब्ररी ऍक्टिव्हिटी स्वरूपामध्ये चालवेल. यातनं त्या ठिकाणी वाचन संस्कृती 12 महिने 24 तास तिथे काहीतरी होईल. पुस्तक महोत्सवाची एक मर्यादा राहते. त्यामुळे ह्या योजना आमच्या येणाऱ्या काळातल्या आहेत. आपण म्हणतो पुस्तकांचा महासागर आहे, पण आपल्याला त्यातून हवं ते अचूक वेचता यावं यासाठी एनबीटी मला वाटतं एक मार्गदर्शक म्हणून काम करत आहे. आणि हे पुस्तक मेळावे किंवा हा महोत्सव किंवा या ऍक्टिव्हिटी त्याच्याचसाठी आहे. आणि आता लवकरच पुण्याचा महोत्सव आहे, तर त्या निमित्ताने आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय आवाहन कराल? पुणे पुस्तक महोत्सव हा 13 डिसेंबर ते 21 डिसेंबर फर्ग्युसन कॉलेजच्या पटांगणामध्ये आयोजित होतोय. हे त्याचं 3य संस्करण आहे. आणि आज रोजी 700 पब्लिशर्स आणि जवळजवळ 850 स्टॉल्स एवढा प्रचंड मोठा प्रतिसाद आम्हाला मिळालाय. त्यामध्ये आम्ही 6 दिवस लिटरेचर फेस्टिवल करणार आहोत. मग त्या लिटरेचर फेस्टिवलमध्ये वेगवेगळ्या भाषांचे लेखक, काही वैचारिक चर्चा, म्हणजे अगदी उदाहरण घ्यायचं झालं तर नाना पाटेकर, त्याच्यानंतर MJ अकबर, असे अनेक जण त्यामध्ये येतील. त्यानंतर तिथे कल्चरल प्रोग्राम आयोजित केलेले आहेत. मग ते मराठीमधले आहेत, पूर्वांचलातले बँड्स आहेत, दक्षिणेमधले कार्यक्रम आहेत, की जेणेकरून एक भारत श्रेष्ठ भारत याचाही एक संस्कार तिथे मिळेल. 9 दिवस सतत पुण्यामध्ये चिल्ड्रन ऍक्टिव्हिटी चालणार आहे, की ज्यामध्ये कार्टून मेकिंग, स्टोरी टेलिंग, रीडिंग बुक्स अलाउड अशा प्रकारचे उपक्रम मुलांकरता आम्ही चालवणार आहोत. आमच्या मनामध्ये गिनीज विश्वविक्रम सुद्धा करण्याचं मनामध्ये आहे, की जो पुस्तकं आणि वाचनाच्या संदर्भामधला असेल. आणि त्यामुळे मला असं वाटतं की एक सगळ्या प्रकारचा अनुभव हा तिथे मिळेल. 14 तारखेला पुणे जिल्ह्यातल्या जवळजवळ 550 लायब्ररियन्सना आम्ही तिथे बोलावलेलं आहे. त्यांचं एक 2 तासाचं आम्ही वर्कशॉप म्हणा करणार आहोत. आणि ते सगळे लायब्ररियन्स नंतर या पुस्तक महोत्सवामध्ये फिरतील आणि सगळ्या प्रकाशकांकडे जाऊन गुणवत्तापूर्ण पुस्तकं त्यांच्या लायब्ररी करता ते निवडतील, की जेणेकरून त्यांची लायब्ररी स्ट्रेंथन होईल. आणि त्यामुळे मला असं वाटतं कला महोत्सव, पुस्तक महोत्सव, खाद्य महोत्सव आणि ह्या सगळ्याचा एक मिलाफ, एक महाकुंभ पुणे पुस्तक महोत्सवामध्ये भरणार आहे. आणि त्यामुळे माझं आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की पुण्यामध्ये या पुस्तक महोत्सवात या,
याच्याकरता तुम्ही पुणेकर आहात का आवश्यक नाही. माझं म्हणणं आहे तुम्ही मुंबईहून या, सकाळी 11 ते रात्री 8 विनाशुल्क पुस्तक महोत्सवामध्ये तुम्ही येऊ शकता. त्यामुळे आपण जरूर याचा आस्वाद घ्यावा, पुस्तकं खरेदी करावीत, किमान 5-6 तास तिथे घालवावेत, असं एक आवाहन या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना करू इच्छितो. नक्कीच. म्हणजे खऱ्या अर्थाने वैचारिक खाद्य किंवा वैचारिक मेजवानी तिथे आपल्याला अनुभवायला मिळणार आहे. आणि असं म्हणायला हरकत नाही की एकदा आपण त्या वाचन दुनियेत प्रवेश केला की तिथून बाहेर यावंसं वाटत नाही. कारण पुस्तकं ही अशी गोष्ट आहे की आपल्याला ते कायम काही ना काही शिकवत असतात. त्यांच्या सानिध्यात राहिल्यावर आपण सुद्धा प्रगल्भ होत असतो. आणि मला खात्री आहे की ही मुलाखत ऐकल्यानंतर महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणून नक्कीच असं म्हटलं जाईल की आमच्या इथे सुद्धा एनबीटीचा पुस्तक महोत्सव भरवावा. नक्की. आणि अशी इच्छा आहेच, कारण आता नागपूर आणि पुण्यात होत आहेत, पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक ठिकाणी कानाकोपऱ्यात हे पुस्तक महोत्सव व्हावे अशी आमची सुद्धा इच्छा आहे. आणि अजून एक गोष्ट आजच्या या गप्पांमधनं जाणवली की एखादी संस्थेची धुरा जेव्हा एखाद्या व्यक्तीकडे जाते तेव्हा ती व्यक्ती किती सक्षम असते आणि त्यातून किती वेगवेगळे उपक्रम बाहेर येतात. असं व्यक्तिमत्व म्हणजे तुम्ही आहात. आणि खरंच खूप छान वाटलं आज तुमच्याशी इतक्या गप्पा मारता आल्या. आणि अशाच गप्पा आपल्याला यापुढेही मारायच्या आहेत. आणि खरंच खूप मनापासून धन्यवाद. धन्यवाद. मला खात्री आहे की आपल्या श्रोत्यांना या गप्पा नक्कीच आवडल्या असतील. हा भाग तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा नक्की कळवा. आणि अशाच महत्वाच्या विषयांसह आपण सातत्याने भेटणार आहोत. त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या YouTube चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.